लक्षपूर्वक बघा, ऐका कशी करते मी. तरी साबुदाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवणार आहे. मस्तपैकी आपल्याला हे पाण्यातून काढायचं एक बार. हे बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं. बुडेल इथपर्यंत पाणी टाका म्हणजे आपली खिचडी मस्त अशी सुटसुटीत होते. अशी तुम्ही भिजत टाका माझ्यासारखी. बघा कशी खिचडी होते. आणि रात्रभर पाण्यात ठेवायची. 1 इंच असं पाणी ठेवायचं आपल्या साबुदाण्याच्या वरती. असं 1 इंच असं पाणी ठेवायचं आणि हे रात्रभर अशी भिजत ठेवायची. याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि भिजत ठेवायची. आता सकाळी मी तुम्हाला आपली खिचडी कशी होते ती नक्की दाखवते. तुम्ही पण अशी करून बघा. अशी भिजत टाका, धुवून घ्या आणि अशी 1 इंच असं थोडं साबुदाण्याच्या वरती बुडेल इतपत पाणी ओतून ठेवायचं याच्यात. मस्त अशी भिजेल आपली ही साबुदाण्याची खिचडी. खूप छान होणार आहे. बघा पुढचा भाग तुम्ही पुढची स्टेप मी कशी करते ते नक्की आवर्जून बघा. आणि तुम्हाला कशी माझी खिचडी आवडली का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा आता पुढे मी काय करणार आहे. पहिले रात्रभर मी ही भिजत ठेवलेली आहे. आता तुम्हाला ही भिजल्यानंतर दाखवणार आहे. पुढची स्टेप याच्यानंतर दाखवणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि अशी माझ्यासारखी भिजत टाका. काही ही खिचडी कशी रात्रभर भिजली बघा छानपैकी. दाणा वेगवेगळा झाला आहे. अशी तुम्ही रात्रभर भिजत टाका. अशी मस्त टप्परी झाली बघा. किती छान दाणे झाले आणि आपली खिचडी मस्त सुटसुटीत होणार आहे. त्यासाठी मी आता शेंगदाण्याचं कूट घेतलं अर्धी वाटी. लागलं तर अजून घेईल. आणि ही मिरची कटकरी घेतली. इथं तेल गरम करत ठेवलं आहे. बघा माझी खिचडी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. पांढरी शुभ्र काचीसारखी दिसणारी बिना बटाट्याची खिचडी मी तुम्हाला दाखवते. नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. इथे मीठ घेतले. आता मिरची टाकते मी फोडणीमध्ये. मस्त फ्राय होऊन द्यायची मिरची आपल्याला. कशी वाटली माझी खिचडी नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मस्त आपले साबुदाणे बघा किती छान सुटसुटीत झाले. अशी तुम्ही भिजत टाका रात्रीची. मस्त दिसतात आणि मऊसूत होते खिचडी. जाड कडक अशी होत नाही, नरम होते खिचडी. मिरची आपली फ्राय झाली. आता आपण याच्यात साबुदाणे टाकू. मस्त आपली तेलामध्ये साबुदाणे फ्राय करून घ्यायची. अशा पद्धतीने करून करायला खिचडी होते. खूप छान होते. आपली खिचडी झाली. पांढरी शुभ्र काचेसारखी खिचडी झाली. तुम्ही पण अशी करून बघा. रात्रभर भिजत ठेवा. आता शेंगदाण्याची कूट घालून ती आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी ती छान खिचडी झाली आपली. अजून थोडंसं कूट टाकूया आपण. थोडा कमी वाटतं मला म्हणून थोडासा कूट टाकते. शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकलं आता. मस्त खिचडी तयार झाली आपली. तुम्ही पण अशी करून बघा. बाकी अजून ती राहायची. खूप छान लागते. कोणाला बटाट्याची नाही आवडत तर तुम्ही अशी करून बघा. बिना बटाट्याची खिचडी आहे. सुटसुटीत झाली आहे मस्तपैकी. तिखट अशी. मुलांना द्यायची असेल तर मिरची तुम्ही कमी करू शकता. किती छान झाली. चवीनुसार मीठ टाकूया आपण.
2 मिनटं आपण वाफ देऊया इथे. 2 मिनटं वाफ देऊया. आपली खिचडी आता बघूया. वाफ देऊन 2च मिनटं ठेवायची फक्त. 2 मिनटं झाली. किती छान खिचडी झाली आहे बघा. सुट्टी झाली. अशी तुम्ही करून बघा माझ्यासारखी. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. ही साबुदाण्याची खिचडीची टमाटर बिना बटाट्याची केलेली आहे. तर किती छान झाली. सुटसुटीत झाली आणि काचेसारखी पांढरी खिचडी झालेली आहे. नक्की माझ्यासाठी ट्राय करा. खूप छान झाली. अशी वाटते माझी खिचडी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशी करून बघा बिना बटाट्याची. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करायला अजिबात विसरू नका. बघा किती छान झाली. मस्त खिचडी आपली तयार झाली. किती छान झाली बघा. नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्यासारखी खिचडी करून बघा. खूप छान लागते, खूप मस्त लागते. बिना बटाट्याची आहे आणि सुटसुटीत झाले. आवडली तर नक्की सबस्क्राईब करा माझं चॅनल. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. बाय बाय.